आज राज ठाकरे साहेबांचा जन्मदिवस आहे. वेगवेगळ्या ठिकाणी काही उपक्रम राबवण्यात येते मनसेद्वारा. आपण आज इथे फल वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे, काय सांग? प्रथम तर मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपण यावर्षी एक नवीन संकल्पना केली आहे की रुग्णांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये मोफत फळसेवा वाटप करण्यात यावी. आमचे उपविभाग अध्यक्ष माननीय राजेशदादा पूर्वे, उपविभाग सचिव कैलासदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज हा संकल्पना आपण करत आहोत. तर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नेहमीच राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. वृक्षारोपण असो किंवा आत्ताच्या महागाईच्या ह्याच्यावरती पेट्रोल दरामध्ये कुठेतरी सूट नागरिकांना भेटण्यासाठी मनसेतर्फे उपक्रम राबवले गेलेले आहेत. त्याची नागरिक खूप मोठ्या प्रमाणावरती लाभ घेत आहे. आज राजसाहेबांचा बड्डे आहे, जन्मदिवस आहे. आपण फल वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे, कसं बघता येईल? आपण मी अशा दरवर्षीप्रमाणे एक फळ वाटप करतच असतो. राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही वाढदिवसाच्या दिवशी फळ वाटप करत असतो. साहेबांना काय शुभेच्छा देणार आज त्यांचा वाढदिवस आहे? लवकरच आम्ही विचार करतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत. काय सांगणार आहे? आज राजसाहेबांचा जन्मदिवस आहे आणि आम्ही बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे कार्यक्रम ते राबवण्यात येते. आणि ज्यावेळी आम्ही रस्त्याने येत होतो तर आम्ही असं बघितलं नाही, कुठेतरी एक मोठा कटआउटसुद्धा लागलेला नाही यावर्षी. का असा आज मनसैनिक त्यांचा जन्मदिवस सादर करत आहे? कारण की सामान्य राजसाहेबांचा आदेश आहे की तुम्ही वातावरण हा दूषित मुंबईमध्ये कटआउट लावून दूषित वातावरण करू नका. त्यापेक्षा तुम्ही लोकहितांचे आणि जनहिताचे काम करा. सामान्य नागरिकांना ज्याची झळ वाटते पेट्रोलचे आजच्या बघितलं असेल ते 111-12 रुपये रेट झालेला आहे. तर पेट्रोलच्या दरामुळे अनेक पेट्रोल पंपावर अनेक शाखाध्यक्षांनी आमच्या जयेंद्र पंडित असेल यांनी इंडियन पेट्रोल पंपला पण त्या पेट्रोल आपल्या एरियातल्या नागरिकल्या लोकांना पेट्रोलचा भाव कमी व्हावा म्हणून 20 रुपये सूट दिलेली आहे प्रत्येक पेट्रोल धारकाच्या प्रति लिटरप्रमाणे. आणि हा कटआउट न लावण्याचा उद्देश म्हणजे आम्हाला तुम्हाला वाटलं असेल की मुंबईमध्ये एवढं साहेबांचा वाढदिवस असताना कटआउट का दिसत नाही. तर साहेबांचा जो आदेश आहे आम्ही तंतोतंत पालन करतो. साहेबांचा आदेश आम्हाला पाळला असतो आणि कटआउट लावणं हा आमचा कधीच उद्देश म्हणजे आमचा दिखावा नसतो. साहेबांचा आदेश जो असेल आम्ही ते पालन करतो आणि त्याच उद्देशाने त्या आज या योगेशजी कुणालजी या लोकांनी आमच्या सगळे कार्यकर्त्यांनी आज इथे फळ वाटप ठेवलं आहे. पवनजीने तिथे अनाथ मुलांना जेवणाचं वाटप ठेवलं आहे पंचपक्वान. अजून मेडिकल कॅम्प ठेवला आहे आमच्या 141 वॉर्डात. 147 रिक्षा लोकांना रिक्षामधून जाण्यासाठी मोफत सेवा ठेवलेली आहे. अनेक जागेवर आमचे विविध कार्यक्रम आमच्या मुलांनी कार्यकर्त्यांनी आयोजित केले आहेत. आणि हा कार्यक्रम आयोजित ह्याच्यासाठी केलं की कटआउट न वापरता लोकांच्या लोकसेवा कशी करता येईल ह्या उद्देशाने आम्ही सगळे कार्यकर्ते अनुशक्ती विधानसभेचे आम्ही मिळून सगळे कार्यक्रम विविध ठिकाणी करतो आहे. आणि साहेबांना त्याच निमित्त आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून शुभेच्छा देतो. कटआउट लावणंच शुभेच्छा नाहीत, आमच्या मनातून सगळ्यांना साहेबांची शुभेच्छा आहेत. आणि साहेबांना निरोगी राहावं आणि साहेबांना आरोग्यमुक्त राहावं सगळ्या आई तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करतो. आणि असंच साहेब हसत खेळत सगळ्या वातावरणात राहावं. लवकरात लवकर साहेब मुख्यमंत्री बनावं आणि महाराष्ट्राचं कायापालट लवकर साहेब करतील अशी अपेक्षा. तर काय शुभेच्छा देणार आहे? मी सर्वप्रथम माननीय राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे हे सर्व महाराष्ट्र सैनिक आज त्या राज ठाकरे साहेबांच्या बड्डेनिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज व्यवस्थित पार पाडावा. जन्मदिवस आहे, आपण काय शुभेच्छा देणार आहे? आज सन्माननीय राजसाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यासाठी राजसाहेबांना आई जगदंबे प्रार्थना की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. हीच आमची आई जगदंबे त्यांना चरणी प्रार्थना आहे आणि लवकरात लवकर ते मुख्यमंत्री व्हावे आमची इच्छा आहे.